ओएसडी पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका, काही ओएसडींचे दलालांशी संबंध, सेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांचं स्पष्ट उत्तर। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांशिवाय अजित पवारांच्या दालनात रायगडसाठी बैठक, आदिती तटकरेंची उपस्थिती, मात्र गोगावलेंची दांडी, पालकमंत्री पदावरून महायुतीतली धुसफूस कायम। एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल, महायुतीतल्या वितुष्ट निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय फेरवण्याचा विचार केल्याची माहिती। दिल्लीत पवारांच्या हस्ते शिंदेंचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मान, ज्यांनी पुरस्कार दिला त्यांचं नाव जरी पवार असलं तरी ते शिंदेंचे जावई, शिंदेंकडून पवारांवर स्तुतिसुमनं। नेत्याच्या मुलाला 3 तासात शोधणारे पोलीस, कृष्णा आंधळेला कधी शोधणार? तानाजी सावंतांच्या मुलाच्या शोधासाठी जंग पछाडणाऱ्या पोलिसांना आणि नेत्यांना सुप्रिया सुळेंचा सवाल। बँकॉकला निघालेल्या तानाजी सावंतांच्या मुलाला परत आणण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका, तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन गेल्यानंतर यंत्रणा कामाला। पहिल्यांदाच आयुष्यात वडिलांशिवाय परीक्षेला गेले, 12वीची परीक्षा देणाऱ्या संतोष देशमुखांच्या मुलीची भावनिक प्रतिक्रिया। आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवता येतं का? सूर्यवंशी प्रकरणावरच्या आव्हाडांच्या टीकेला सुरेश धस यांचं प्रत्युत्तर, तर मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलं, आव्हाडांचा नवा आरोप। मंत्रिमंडळाच्या बैठकीत माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान, गणेशोत्सवासंदर्भातल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता। तुमची बोलण्याची वेळ संपली आहे, पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवरून खासदार सुनेत्रा पवारांची प्रफुल्ल पटेलांना सूचना, अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यानची घटना। राज्यात 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, एकूण 42 प्रकरणं समोर, तर ड्रोनद्वारे देखरेख असणाऱ्या एकट्या संभाजीनगरात 26 प्रकरणांची नोंद। इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व एपिसोड्स हटवा, महाराष्ट्र सायबर पोलिसांचे यूट्यूबला आदेश, अलाहाबादी समय रैनाला राष्ट्रीय महिला आयोगाचं समन्स। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये एआय समिटच्या मंचावर दाखल, मानवतेच्या कल्याणासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त, पंतप्रधानांचं वक्तव्य, एआयमुळे येणाऱ्या संकटाचंही भान ठेवण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।